स्वतःचं लग्न जमत नाही म्हणून चक्क पोलीस असल्याचा बनाव एका तरुणानं पुण्यातल्या नरे भागामध्ये केला। ठिकठिकाणी फ्लेक्स लावले, परंतु हे फ्लेक्स पोलिसांच्या निदर्शनात आल्यानंतर भांडाफोड झाला आणि तरुणाचं स्वप्न जे आहे ते अधुरं राहून गेलं। नेमकं घडलं काय? या तरुणानं पोलीस असल्याचा बनाव कशासाठी रचला होता, हे सगळं आपण या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल सुक्रे, तुम्ही पाहताय नवराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे। पुण्याच्या नरे भागामधील एका तरुणानं स्वतः पोलीस असल्याचा बनाव रचला। शादी में जरूर आना चित्रपटामध्ये ज्या प्रकारे हिरो IPS अधिकारी बनून तरुणीचं म्हणजे हिरोईनचं लग्नाचं प्रपोजल स्वीकारतो, त्याच प्रकारे नरे भागामधील ऋषिकेश नावाच्या एका 26 वर्षीय तरुणानं जे आहे ते आपण पोलीस असल्याचा बनाव रचला। ठिकठिकाणी फ्लेक्स लावले आणि फ्लेक्स वरती लिहिलेला मजकूर असा होता की पोलीसपदी, पुणे शहर पोलीसपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। ठिकठिकाणी हे फ्लेक्स लावल्यामुळं ठरल्याप्रमाणे किंवा एक हे आहे की ज्याप्रमाणे लोकांना वाटतं की फ्लेक्स लागलेत म्हणजे अधिकारी म्हणून निवड झाली असेल, पोलीस भरती दिली असेल, नोकरी लागली असेल, अशा प्रकारचा समज निर्माण होतो। हा समज निर्माण झाल्यानंतर लोकांच्या अभिनंदनाचे फोन त्याला येत गेले। त्याला वाटलं आपला प्लॅन आता सक्सेस होतो की काय, कारण एका विधवा महिलेच्या प्रेमामध्ये हा तरुण पडलेला होता आणि त्या विधवा महिलेबरोबर त्याला लग्न करायचं होतं। परंतु त्याचा हा प्लॅन जो आहे तो पोलिसांसमोर उघड झाला। त्याने लावलेले फ्लेक्स हे त्याच्या प्लॅन मध्ये अडसर ठरले। पुण्यामध्ये पुणे महापालिका आणि पुणे पोलीस यांची संयुक्त विद्यमानं जी आहे ती अनाधिकृत फ्लेक्स वरती कारवाई करायची प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे। अनेक ठिकाणी जे आहेत ते फ्लेक्स मोडून काढले जात आहेत, अनाधिकृतपणे लावलेले फ्लेक्स जे आहेत ते जप्त केले जात आहेत। अशामध्ये या तरुणानं ऋषिकेशनं लावलेले फ्लेक्स देखील पोलिसांच्या निदर्शनास आले। पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाई दरम्यान हे सगळं फ्लेक्स जे आहेत ते निदर्शनास आले आणि हे फ्लेक्स समोर आल्यानंतर ज्यावेळेस याच्यावरती कारवाई करण्यात आली त्यावेळेस पोलिसांनी क्रॉस चेक करण्यासाठी त्याला बोलून घेतलं, फोन केला। तो कुठल्या पोलीस भरतीमध्ये सहभागी झाला होता का याची चौकशी केली, मात्र चौकशीमधून धक्कादायक वास्तव जे आहे ते समोर आलं। या तरुणानं कुठल्याही प्रकारच्या पोलीस भरतीमध्ये सहभाग घेतलेला नव्हता, त्यामुळं त्याच्या या सगळ्या बनावाचा जो आहे तो भांडाफोड झाला आणि पोलिसांसमोर जे आहे या सगळ्या बनाव जो आहे तो उघड झाला। शहरामध्ये फ्लेक्स लावले, लोकांचा विश्वास बसणार नाही असं वाटल्यामुळे त्यानं लोकांकडून जे आहे ते अभिनंदनाचे फ्लेक्स जे ते लावून घेतले आणि जेव्हा याची चौकशी झाली त्यावेळेस या सगळ्याचा भांडाफोड झाला। याबद्दलची अधिकची माहिती दिली आहे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी। काय म्हणाले पाहूया। आणि आपण काय कारवाई केली, कशासाठी केली? आपल्याकडे ऋषिकेश जाधव हा तिडके डेअरी नरे या ठिकाणी राहणारा व्यक्ती आहे। 26 वर्ष त्याचं वय आहे। लग्न जमत नाही म्हणून त्यांनी हा प्रकार केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे। तो एका विवाहित मुलीच्या प्रेमात सुद्धा पडला होता, परंतु त्याचं कुठल्याही परिस्थितीत लग्न जमत नव्हतं म्हणून त्यांनी नोकरी आहे असं भासवण्यासाठी खोटच पोलीस भरती झाला असं स्वतः जाहीर करून तसे बॅनर लावला आणि त्यावरून त्यांनी शुभेच्छाचे फलक पण लावले त्या नरे भागात। आपल्या लक्षात आल्यानंतर आपण आपली ड्राईव्ह सुरू होता की इलिगल वोटिंग आणि पोस्टर्स संदर्भात चौकशी केल्यास असं निष्पन्न झालं की त्यांनी हा पोलीस भरती सुद्धा झाला नाही आणि पोलीस भरती असं दाखवून फसवणूक केली। त्याच्यानुसार त्याच्यावरती तो गुन्हा दाखल केला, डिफेसमेंट विथ 204 BNS प्रमाणे। तर परंतु त्याचं मेन कारण त्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की लग्न जमत नव्हतं, त्यामुळं दाखवण्यासाठी की मी नोकरी लागलेला आहे असं खोटं भासवून त्यांनी तो करण्याचा प्रयत्न केला। त्यावरून आम्ही पोलिसांनी कारवाई केलेली आहे। सर, काही त्याला पाहुणे वगैरे पाहिले त्यासाठी त्यांनी बॅनर लावले वगैरे असं काही, आणि तो काय करतो सध्या? आणि तो काही करत नाही त्याच्यामध्ये। तो त्याचं एका मुलीवर प्रेम होतं, परंतु काही त्याला अटी कंडिशन असतील की त्याला जॉब नव्हतं, त्यासाठी हा बनाव रचलेला निष्पन्न झालं। त्यांनी हा पोस्टर लावून त्याच्या स्टेटसवर ठेवलं होतं, बाकी काही त्या भागात एक पोस्टर पण लावलं होतं आणि बाकीच्या लोकांना पण तो सांगता की मला माझी पोलीस भरतीमध्ये निवड झालेली आहे। तर याचं खोटं भासवून पोलीस आहे असं दाखवून त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यावरून तो पोलिसांनी ती कारवाई केली। सर, पण कसं कळलं की त्यांनी पोलीस भरती झालाय नाही झालाय ते निष्पन्न कसं झालं? आपले बीट मार्शल असतात किंवा आपल्या भागामध्ये जे इलिगल पोस्टर्स बॅनर असतात त्याची चौकशी आम्ही नेहमीच करतो आणि असेल जर लागलेलं असेल तर त्याच्यावर पोलीस तात्काळ कारवाई करते। तर ही चौकशी करत असताना निष्पन्न झाली की असं अजून पोलीस भरती झालेली ज्याची त्यांनी लावलेला आहे
त्याचं ते चेक केलं, व्हेरीफाय केलं असं त्याचं ते खोटं निष्पन्न झालं. त्यावरून तो आपल्याला लक्षात आला. आणि तो काय करतो, जॉब वगैरे करतो का काय नाही, तो जॉब वर काही करत नाही. त्याचे आईसोबत तो राहतो नरे त्या तिरगिरीच्या आसपास. तो काही करत नाही, परंतु लग्न जमण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. नाही, मुलीचं नाव आता आपण सांगू शकत नाही. त्याच मुलीशी लग्न करायचं, डिवोर्स होण्या मुलीशी लग्न करायचं ते दुसरं नाही, त्याचं लग्न जमत होतं. आणि एका मुलीशी त्याचा प्रेम संबंध होते, परंतु ती पण काहीतरी विवाहिता होती, म्हणजे घटस्फोटित होती. परंतु तिथंही त्याला काही अटी कंडिशन असतील, परंतु त्यासाठी त्याने हा प्रकार केला. परंतु हा चुकीचा आणि खोटा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर ती पुढची कारवाई पोलिसांनी केली आहे. नाही, हा तपास आता पोलीस करत आहेत.